नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग 31। आणि विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये देखील खूप महत्त्वाचे IMP या ठिकाणी काही प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपला व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ दररोज आणत असतो। तर चला तर आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। प्रश्न पहिला, आशियन डेव्हलपमेंट बँकेने येणाऱ्या वर्ष 24-25 मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर काय राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 6.7% आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, मानवी हृदयातील ठोक्यांचा आवाज किती डेसिबल असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 15 डेसिबल आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणते शहर चादरींसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोलापूर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, 8व्या ते 10व्या दशकादरम्यान भारतावर कोणी शासन केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राष्ट्रकूट राजवंश आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5वा, महाराष्ट्रामधील सावंतवाडी हे डॅश डॅश कलाकारीसाठी प्रसिद्ध आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लाखेची भांडी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6वा, महाराष्ट्र आणि गोवा दरम्यानच्या राज्यांच्या सीमेदरम्यान डॅश डॅश ही खाडी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तेरेखोल आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7वा, केंद्र आणि घटक राज्यांच्या संबंध संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश भागामध्ये आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 11व्या आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा, कोणत्या राज्यात सर्वात प्रथम एक्सप्रेसवे आणि राष्ट्रीय महामार्गाभोवती बांबूपासून तयार करण्यात आलेले कुंपण उभारले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी छत्तीसगड आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9वा, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर आपलं बरोबर उत्तर आहे। आणि पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 10वा, गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले तानसा नदीकाठचे वज्रेश्वरी स्थळ डॅश डॅश जिल्ह्यात वसले आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ठाणे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11वा, कार्बन मोनॉक्साईड वर सूर्यप्रकाशात क्लोरीनची क्रिया होऊन डॅश डॅश तयार होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कार्बोनिल क्लोराईड आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12वा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पंजाब या 3 राज्यात एकूण देशाच्या किती टक्के गहू उत्पादन केले जाते? बघा, या 4 ऑप्शनपैकी एक उत्तर असू शकतं किंवा ह्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा एक उत्तर असू शकतं। तर या ठिकाणी काय करायचं आहे, सर्वांनी मला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे। आणि या ठिकाणी सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा, उत्तर चुकलं तरी चालेल पण या ठिकाणी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। प्रश्न क्रमांक 13वा, अष्टविनायकांपैकी वरद विनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपती रायगड जिल्ह्यात कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाड आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14वा, जालना जिल्ह्यातील ड्रायपोर्ट प्रकल्प खालीलपैकी कोणत्या गावी उभारण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जवसगाव आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15वा, स्टँड अप इंडिया योजना खालीलपैकी कोणत्या समाज घटकासाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व, म्हणजे कोणते? ऑप्शन ए अनुसूचित जाती, अनुसूचित महिला आणि महिला, हे तिन्ही पण काय तर आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा, सूर्य रोज पूर्वेला उगवतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी केवल वाक्य आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 तुम्ही आत यावे या वाक्याचे प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अकर्मक भावे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आणि व शिवाय नी आणखी या शब्दांचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी समुच्चय बोधक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 हे केवळ गुरांचेच काम आहे या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विद्यार्थ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 श्रीकृष्णांकडून कंस मारला गेला या प्रयोगाचे नाव सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्मणी प्रयोग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 सर्वत्र अंधार पसरला होता आणि यातील अधोरेखित शब्दाची जात दर्शविणारा योग्य पर्याय कोणता. तर बघा या ठिकाणी अंधार खाली काय अंडरलाईन आहे किंवा हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी क्रिया विशेषण आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 पाणी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 भाग्यवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अभागी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या सम हाच यातील अलंकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अनन्वय आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 खालील शब्दांची जात ओळखा. गरिबांना कोणीही मदत करीत नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नाम आणि कशाखाली तर या ठिकाणी बघा गरिबांना याच्या खाली काय अंडरलाईन केली आहे म्हणजे गरिबांना या शब्दाची जात ओळखा. प्रश्न क्रमांक 26 खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य काय आहे तुम्ही आलात ते फार चांगले झाले. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मिश्र वाक्य आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 शेजार पाजार हा शब्द डॅश डॅश प्रकारात मोडतो. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अभ्यस्त आपलं बरोबर उत्तर आहे. बघा शेवटचे 2-3 प्रश्न बाकी आहेत पण त्या अगोदर मी तुम्हाला छोटीशी विनंती करतोय जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. प्रश्न क्रमांक 28 द्विगुणित आनंद या शब्दातील द्विगुणित शब्द डॅश डॅश संख्या विशेषण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आवृत्तीवाचक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 आता त्याने हट्ट सोडावा या वाक्याचा प्रकार सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विद्यार्थी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 विजय निबंध लिहितो या वाक्यातील प्रयोग कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्तरी आपलं बरोबर उत्तर आहे.